पंढरी ग्रामपंचायत मार्फत विकास कामांना गती मिळाली असून गावात नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन खोल्यांचे बांधकाम तसेच शासनाद्वारे प्रत्येक घरोघरी नळ योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात आले आहे। सर, आपलं नाव काय आणि हे जे ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतचं नाव आणि ह्या गावाचा जो विकास आहे गेल्या 1 वर्षापासून होत आहे आणि सध्या चालू आहे त्याबाबत आम्हाला सविस्तर द्या। नमस्कार, माझं नाव कैलाश लवजी बोट्रे, ग्रामपंचायत उपसरपंच पनवेल। तसेच माझ्यासोबत मनीषा सुनील ताजने, ग्रामपंचायत सदस्य। माझ्या गावामध्ये मागील 1 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे। तसंच मागील वर्षी वर्गखोली, शाळेची वर्गखोलीचं काम झालेलं आहे असून आणखी दुसरं काम सुद्धा येऊन काम चालू आहे वर्गखोलीचं। त्यानंतर ग्रामपंचायत भवन मागील वर्षी बांधकाम पार पाडलं, ते काम 20 लाखाचं होतं। तसं पाण्याच्या टाकीचं काम 35 लाखाचं आहे। तसेच पाण्याच्या पाईपलाईनचं सुद्धा काम चालूच आहे। मागील पाईपलाईन हे खूप जिरजीर झाली होती, त्यामुळे नवीन पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा काम चालू आहे। नळ कनेक्शन हे प्रत्येक ठिकाणी नवीन देण्यात आले। तसेच नरेगा अंतर्गत 16,000 झाडाचं नियोजन करणं चालू आहे। त्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 मजूर हे काम करत आहे। प्रत्येक घरातला एक व्यक्ती म्हणायला रोजगार भेटलेला आहे। तसंच मागील वर्षामध्ये आम्ही ग्रामपंचायत थ्रू ठराव दिलेला होता कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी। त्यामध्ये 2 करोड 20 लाखाचे 3 कोल्हापुरी बंधारे पार पाडले आणि भूमिगत नाल्या अशा प्रकारे इत्यादी कामं आमच्या इथे झालेले आहे आणि काम चालूच आहे। तसेच आता रोड विखळल्यामुळे पाईपलाईनच्या कामामुळे नवीन रोडाचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे। असे भरपूर इत्यादी पद्धतीचे काम आमच्या इथे चालू आहे। जसं जसं नवीन येतात तसंच आम्हाला सरकारकडनं पण मदत होते ह्या कामासाठी, पाठपुरावठा। तसंच डॉक्टर पोद्दार साहेब असे आम्ही आमचे कामं त्यांच्याकडे घेऊन जातो, ते आमच्या कामं समोरपर्यंत सरकवतात। या सर्व गोष्टीत आम्हाला त्यांचा सहभाग लागतो। तसेच सरपंच मॅडम काही कारणास्तव म्हणजे मीटिंग असल्यामुळे आज राहू शकल्या नाही आणि मागील 5 वर्षामध्ये आमचीच बॉडी असताना माजी सरपंच राहुल जोगी यांच्या कार्यकालात सुद्धा भरपूर कामं झालेले आहे आणि त्यांच्याच याच्यातनं म्हणा किंवा आम्ही त्यांच्या जसं आम्हाला ते सांगतात त्या पद्धतीने आम्ही कामं करतो। त्यानुसार त्यांनी कोणतं काम कसं करायचं हे सुद्धा सांगतात आणि अजून नरेगा अंतर्गत आम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम सुद्धा चालू केलेलं आहे। असे इत्यादी कामं भरपूर चालू आहेत आणि गावामधनं विहिरीवरनं पाणी आम्ही नरेगामध्ये कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावरती झाडाला पाणी टाकण्यासाठी इथनं गावातून पाणी तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे। माझं नाव मनीषा सुनील ताजने, मी पंढरीची सदस्य आहे आणि आमच्या गावामध्ये आणि आता सांगितलं त्याप्रमाणे कामं चालू आहे आणि चालू राहील हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती आहे। चालू आहे आणि असंच चाललं पाहिजे हे आम्ही भरपूर प्रयत्न करत आहे आणि आमच्या गावामधले सगळे नागरिक आम्हाला सपोर्टिंग आहे म्हणून आम्ही सामोर जात आहे आणि असंच जावं ही आमची विनंती आहे आणि जय हिंद जय भारत। माझं नाव अविनाश गंगाधर निहारे। माझ्या गावाचा विकास चांगल्या तऱ्हेने होत आहे। ग्रामपंचायतमध्ये चांगली निधी येत आहे, तसेच विकास पण खूप छान होत आहे। बघतच आहात तुम्ही, शाळेचे काम सुरू आहे आणि तसेच ग्रामपंचायत थ्रू ट्युशनच्या पण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि तसेच सरकारने पण जास्तीत जास्त निधी आमच्या गावाला आणून द्यावे आणि खूप सारे कामे पेंडिंगमध्ये आहे म्हणून सरकाराला विनंती करत आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला जास्तीत जास्तने निधी प्राप्त करून द्यावे। धन्यवाद। नमस्कार, मी आशिष काळे। तुम्ही बघू शकता मी पंढरी जलालखेडा या गावाचा नागरिक असून तुम्ही बघू शकता की आमच्या गावामध्ये खूप सारे विकासाची कामे चालू आहे आणि टंकी, पाण्याची टंकी आणि स्वच्छता आणि शिक्षणासाठी आमच्या या इथे प्राथमिक शाळेचे बांधकाम तसेच रस्ते वगैरे इतर सुविधा होत आहे आणि यामुळे मी ग्रामपंचायतला अभिनंदन करतो आणि तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये इतर
पुन्हा कामी यावी आणि आमच्या गावाचा विकास खूप चांगला व्हावा यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मी सरकारला आवाहन करतो आणि खूप चांगला निधी जर आला तर आमच्या गावाची अशीच विकास होत राहील अशी मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद.